राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आपल्यासोबत आहे। सलील भाऊ, अशी माहिती आहे की तुम्ही सुद्धा यावेळेस विधानसभेच्या रिंगणात आहेत, वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी तुम्ही सुरू केलेल्या आहे, काय सांगणार तुमची दावेदारी का? गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मी काम करून राहिलो, म्हणजे साधारणतः 10-12 वर्षाच्या पहिलेपासून या ठिकाणी काम करून राहिलो। आणि जेव्हा पक्ष स्थापन झाला, ते स्थापन झाल्याच्या 1 वर्षानंतरपासून सक्रियतेने आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, लोकांची प्रामाणिक सेवा करायचा प्रयत्न करतो। आणि त्याचसोबत संघटन कसं आपलं मजबूत राहील तर हे सर्वत्र आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो। तो पक्षाला वाटलं तर निश्चित रूपाने आपण त्यासाठी तयार आहोत। तुम्ही काटोल विधानसभेत गेले 3-4 वर्ष चांगला पाठपुरावा केला। अनिल देशमुख जेव्हा तुरुंगात होते तेव्हा तिथला जो स्थानिक पाठपुरावा आहे तो तुम्ही करायचे, मतदारसंघात पकड केली। कुठला मतदारसंघ डोळ्यासमोर आहे तुमच्या की जिथनं लढायला पाहिजे असं वाटतं? नाही, मी जीवनाच्या पहिली निवडणूक जिल्हा परिषद म्हणून सुरुवात केली आणि ज्या ठिकाणून मी सुरुवात केली त्या ठिकाणी मोठे प्रकल्प यावे, त्या ठिकाणी मोठा विकास कामं व्हावे आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावी याच्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आपण त्या ठिकाणी मंत्रालय असेल, अधिकारी वर्ग असतील, त्यावेळेसचे मंत्री असतील, त्यावेळेसचे सत्ताधिकारी त्यांनी सातत्यानं तकादा लावून मोठे प्रकल्प किंवा मोठा निधी आपल्या भागात येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला। आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणी 90% आम्हाला त्याच्यामध्ये यश भेटलं आहे। आणि सत्ता जरी बदलली तरी दुसऱ्या पक्षाचे मंत्री असतील, त्यावेळेसचे अधिकारी असतील, यांच्याकडे सातत्याने जाऊन आज आपल्याला बरेच कामांमध्ये तिकडे यश आल्याचं दिसतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अनिल देशमुख यांनी त्या दिवशी म्हटलं की काटोलसाठी 2 लोक दावेदार आहे, एक अनिल देशमुख आणि दुसरे सलील देशमुख। तुमच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला, या वाक्याकडे तुम्ही कसं बघता? आता काटोलबद्दल बोललं, मी तुम्हाला एक गोष्ट शाश्वतीने सांगू शकतो, काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये तुतारीच लढेल आणि काटोल विधान क्षेत्रामध्ये तुतारीच ही खूप बहुसंख्य मताने निवडून येईल। तुम्ही तुतारी लढेल म्हटलं, त्यांनी तुमचीही दावेदारी आहे असं म्हटलं। तुम्हाला जर संधी मिळेल तर तुम्ही लढास तयार आहे काटोलमधून किंवा दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून? अनिल बाबू तर तिकडचे जनप्रतिनिधी आहेच, बरेच वर्षापासून लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास त्यांच्यावर आहे। त्या ठिकाणी अनेक वर्षाचं मी पण त्या ठिकाणी काम करून राहिलो, अनेकशे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते। आता जो पक्ष निर्णय घेईल त्याच्यावर हे लढतं, पण त्याच्यावर ठरवलं जाईल। पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, विदर्भात 1 नंबरच्या मतांनी काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये तुतारी निवडून येईल। त्याच्यात उमेदवार कोणी येऊ शकते, तुम्ही असले तरी किंवा अनिल देशमुख कोणी असले तरी? चिन्ह तुतारी असणार आहे। तुम्ही शरद पवार आणि सुप्रियाताईची पण भेट घेतली आणि गेल्या 10-15 वर्षापासून तुम्ही पक्षात काम करताय, त्यामुळे उमेदवारी मागितलेली आहे, काय बोलणं झालं पक्षाच्या? निश्चित रूपाने म्हणजे पक्षश्रेष्ठींना पण त्या ठिकाणी माहिती आहे की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपण संघटनेचं काम करतो आणि संघटना आपण बरेचसे कार्यक्रमही करून दाखवले आणि बरेचसे लोकांना पण आपण त्याचं सहकार्य पोचू शकलो। आणि हे सगळं रिपोर्टिंग, हे सगळे माहिती सन्मान्य नेत्यांना त्या ठिकाणी पोचत असते। तर निश्चित रूपाने एक येणाऱ्या दिवसामध्ये जर का त्यांनी विश्वास दर्शवला तर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू। मी एकच सांगतो याच्यामध्ये, जिथून कुठून मला पक्ष उमेदवारी देईल त्या ठिकाणी मी पूर्ण ताकदीने तिकडे लढण्यास तयार आहे आणि पक्षाचं काम त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवेल। तुमचं अनिल देशमुख यांचं काम, यांचं नाव आहे एवढ्या वर्षाचं, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कुठले मतदारसंघ ठेवले की हा नाहीतर हा, हा नाहीतर हा, तो मतदारसंघ पक्षाकडे मागणी करणार, महाविकास आघाडीकडे मागणी करणार, असे काही मतदारसंघ डोळ्यासमोर आहे? या विदर्भामध्ये 62 मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी मित्रपक्ष म्हणून मागच्या वेळेस आपण पाहाल तर काँग्रेस लढली होती। आता यावेळेस आपल्याला महाविकास आघाडी म्हणून शिवसेना पण आहे। त्या ठिकाणी जितके कुठले मतदारसंघ वरच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीला सुटतील शरद पवार गटाला, त्याच्यापैकी मतदारसंघामध्ये जी कुठली व्यूहरचना राहील ते केली जाईल येणाऱ्या दिवसामध्ये। शेवटचा प्रश्न, थेट उत्तर अपेक्षित आहे, काटोल विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात का? मी आपल्याला सांगितलं की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण विदर्भामध्ये सगळ्यात जास्ती मतांनी तुतारी निवडून येणार। उमेदवार कोण असेल? उमेदवार पण असणार। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.